आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना शहराचा आराध्य दैवत असलेल्या श्री दुर्गा माता मंदिराच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे। पोलीस प्रशिक्षण मैदानावर हे दुर्गा देवीचे मंदिर आहे आणि भव्य दिव्य असा परिसर आहे। या परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। नवसाला पावणारी देवी म्हणून या दुर्गा देवीची देखील ख्याती आहे। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत देवीचे पुजारी पंडित अंबाशंकर श्रीमाळी। नमस्कार। जालना नगरातील सर्व भाविक भक्तांना दुर्गा देवी मंदिरातर्फे मी वंश परंपरागत पंडित अंबाशंकर भिकोलालजी श्रीमाळी ह्या नावाने मी इथं बऱ्याच वर्षापासून परंपरेनुसार देवीची पूजा अर्चा आराधना करतो। आम्ही दर सालाप्रमाणे नवरात्र यात्रा महोत्सव देवीची भरवीत असून प्रथम घटस्थापनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रातःकालीन ब्रह्ममुहूर्तामध्ये देवीचा श्रीसूक्तांनी अभिषेक करतो। तदनंतर देवीचा शृंगार करतो। तदनंतर देवीची पारंपरिक आरती करतो। 4 वेळेस देवीची आरती होत असते। प्रातःकालीन, माध्यान्ह, सायान्ह आणि रात्री शयन आरती। ज्या भक्तांची इच्छा आरतीमध्ये सम्मिलित होण्याची आहे त्यांच्याकरता मंदिरातर्फे मी स्वागत करीत आहे। आपली जी देवी आहे दुर्गा देवी हे संपूर्ण जालन्याची मराठवाड्याचे श्रद्धास्थान असून इथं सगळ्या भक्तांची प्रत्येक मनोकामना मनोरथ परिपूर्ण होत देवीच्या कृपेने आशीर्वादाने संपन्न होत असतात। तर अष्टमीच्या दिवशी देवीचा हवन होतो। दर दिवशी श्री दुर्गा सप्तशती यांच्या मंदिरातर्फे देवीसाठी दुर्गा सप्तशतीचा पठण होतो। तद्दशांश देवीचा हवन होतो। नवमीच्या दिवशी नवकन्या भोजन होतो आणि दसऱ्याला विजयादशमी असा सण साजरा करतो। 200 वर्षापूर्वी माझ्या पंजोबा यांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। तदनंतर माझे आजोबा इथं पूजापाठ आणि देखरेख करीत होते। तदनंतर माझे वडील देखरेख करीत होते। तदनंतर माझे वडील बंधू ते देखरेख करीत होते। ते मयत झाल्यानंतर आता मी इथं देखरेख करतो, याची सेवा करतो आणि दुर्गा देवीच्या पटांगणामध्ये परिसरामध्ये भव्य मोठी दिव्य यात्रा भरत असते। याचा आनंद नगरी म्हणून त्याचं नाव संबोधन केलं जातो। इथं सगळ्या प्रकारचे मनोरंजन असतात। बालकांचे, वृद्धांचे, तरुणांचे आणि यासोबत देवीची कृपा त्यांच्यावर सर्व भक्तावर सदोदित कायमस्वरूपी असते। प्रवेशद्वारावरती नगरखाना आहे। तिथं प्राचीनकाली नौबत वाजायची, देवीच्या उत्सवामध्ये शहनाई वाजायची। त्याच्यासमोर अगदी समोरासमोर 100 फुटा अंतरावर भैरवनाथ बाबाचं मंदिर आहे। त्याच्यासमोर 2 वाघ आहेत। डाव्या बाजूला शनी महाराज आहे। परत महादेव आहे आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला दुर्गेश्वर महादेव मंदिर आहे। मंदिराच्या गाभारामध्ये 2 वाघाच्या मध्ये हवनकुंड आहे आणि उजव्या बाजूला देवीच्या उजव्या हाताकडे शीतला माताचं मंदिर आहे। भव्य दिव्य संगमरमरची गणपती देवाची प्रतिमा आहे। दत्तदेवाची प्रतिमा आहे आणि साडू मातीचे दगडूशेठ बाप्पा गणपतीची मूर्ती आहे। सुशोभित आहे, दर्शनीय आहे, देखणीय आहे आणि सगळे भक्तांचे इथं संपूर्ण प्रकारचे मनोरथ मनोकामना देवाच्या कृपेने देवीच्या कृपाने परिपूर्ण होत असतात। 200 वर्षापासून भक्तांची इथं रांग लागते। माझी 5वी पिढी आहे। आजोबा, पंजोबा, वडील, मोठे भाऊ आणि मी। माझी 5वी पिढी आहे मला धरून। पंजोबा, आजोबा, वडील बंधू आणि मी। माझ्यानंतर माझे मुलं आणि मोठ्या बंधूचे मुलं इथं पिढीमध्ये राहतील। सेवेमध्ये हजर राहणार आहे। हो, धन्यवाद। आणि सगळ्या भक्तांचे मनोरथ मनोकामना निश्चित रूपेने परिपूर्ण हो अशी माझी विनंती आहे आणि प्रार्थना आहे। आपला खूप खूप धन्यवाद। मी आभारी आहे।